आता बघूयात एका संकेतस्थळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार आदित्य ठाकरे समोरासमोर आले आणि तुम्ही आज ऑफर दिलीत आणि मी तुमच्या स्वागताला उभा राहिलो असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे. आज एका संकेतस्थळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आले होते. याचबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्या बरोबर आहे. तुषार, काय तपशील याबद्दल? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर आज विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची सुरुवातीला लॉबीमध्ये भेट झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभामध्ये भाषण करत असताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून एक वक्तव्य केलं, विधान केलं की 2029 पर्यंत कोणता स्कोप नाही आम्हाला पुढील बाकावर म्हणजे अर्थात विरोधी पक्षात बसण्याचा. तुम्हाला संधी आहे, तुम्ही इथे येऊ शकता. हे वक्तव्य जर त्यांनी एक हास्यकल्लोळ म्हणून केलं असला तरी यानंतर आपल्याला अनेक पडसाद उमटताना पाहायला मिळतात. आज एक संकेतस्थळाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांच्या समोर आदित्य ठाकरे आले आणि नेमका आज सभागृहामध्ये काय प्रकार घडला या संदर्भात त्यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधताना म्हटले की मी तुम्हाला आता रिसिव्ह करायला आलेलो आहे, मी तुम्हाला घ्यायला आलेलो आहे. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहामध्ये नेमका काय प्रकार घडला, मी नेमकी कशी मस्करी केली होती ते आपल्याला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना सांगताना पाहायला मिळालं. मात्र आज अनेक वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी आदित्य ठाकरे आपल्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळत होतं. हे चित्र 2014 ते 2019 मध्ये वेगळं होतं. मात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये वेगळंच आपल्याला वातावरण पाहायला मिळालं. कारण की अधिवेशनादरम्यान अनेक सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भेटत असतात. मात्र राज्यातला सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा म्हणजे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपा हा आपल्याला संपूर्ण राज्याला ज्ञात आहे. आणि त्यामध्ये या दोन पक्षांचे प्रमुख नेते जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्यामध्ये नेमका संवाद काय होतो, ते जेव्हा एकमेकांसंदर्भात बोलतात तर नेमकं काय बोलतात याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली असते. आणि त्यामध्ये जर विषयाला आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भले मस्करीमध्ये उद्धव ठाकरेंना ऑफर दिली असेल, मात्र या ऑफरची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.